की अगदी आपला जो दुतोंड्या मारुती आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की इथे पुराची पातळी किती असते. आपण खाली बघूया की पुराची जे पूर आहे ते पाण्याची पातळी किती आहे आणि किती पाण्यापर्यंत पाऊस आलेला बघा. ते बघा आता तुम्हाला दिसून येऊ शकते इथून जर मी इकडे गेलो हे बघा खूप पाऊस म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात पाणी वाढलेलं आहे. आणि माझ्या दृष्टीने खरंच खूप आशादायक आणि खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला एवढा मोठा पूर आणि पाणी वाढलेलं आपल्याला दिसून येतं. हे बघा इथे हे बघा सगळा जो काही आपला जो रामकुंड आहे ते सगळं अगदी भरून वाहत आहे. आणि तिकडे बघा पावसाचं पाणी. आणि इथे ज्यावेळेस आपण खाली जातो तर या कपालेश्वर मंदिराच्या अगदी पायरीला आपल्याला या पुराची काही पुराचं पाणी येते इथे खालेलं आपल्याला दिसून येतं. आणि यावरनं एक लक्षात येतं की दुतोंड्या मारुतीच्या आसपास किंवा अगदी पायापर्यंत पाणी आल्यानंतर भासू शकतं त्याची एक अंदाज येऊ शकतो. त्यावेळेस आपण इकडे जातो बाहेर पाशी आलं खालीपर्यंत आलं बाहेर पुढं नाही खालीपर्यंत बघ बाहेरपर्यंत काय म्हटलं आता बंद झालं बाहेर. हे आशादायक गोष्ट आहे आपल्या दृष्टीने. आशादायक ही आहे की ज्या पावसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो आणि ज्या पावसामुळे शेतकरी असेल अगदी आपण ज्या पावसाची आता ज्या काही सगळ्या घटना बघतोय तर यासाठी ही एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि एकंदरीतच या पुराची पाणी म्हणजे हा पूर जो आहे किंवा हे पाऊस आहे गेल्या 3 दिवसापासून पाऊस सुरू आहे. पाऊस अजूनही वाढणार आहे. पाऊस म्हणण्यापेक्षा पाणी वाढणार आहे अजून. त्यामुळे एक काळजी घ्या की थेट तुम्ही डायरेक्टली असं येऊ नका. म्हणजे एकदमच आता काय होईल 5-6च्या नंतर म्हणजे आत्ता वाजलेले 4 वाजलेले 5च्या नंतर लोक काय करतात इकडे फिरायला येतात. शक्यतो येण्याचा टाळा तुम्ही. तुम्हाला इथे पोलीस प्रशासन असेल किंवा सगळ्याच गोष्टी असतील बघा इथे बांधकाम जे आपलं दिसतंय ते सगळं बुडालेलं दिसून येत आहे. दुतोंड्या मारुतीसुद्धा त्याच्या गळ्याच्या वरती पाणी आलेलं आहे. एकंदरीत ही आजची परिस्थिती पाण्याची. मराठवाड्यात जाणार आहेत पुढच्या सगळ्या प्रदेशात. पण सध्याला आपल्याला अपडेट दिसून येऊ शकते की खूप मोठ्या प्रमाणात पुराची किंवा पाणी आलेलं आहे आणि अजूनही पाणी सोडलं जात आहे. जो डोंगर माथ्यावर पाऊस पडलेला आहे तो डोंगर माथ्यावरचं पाणी येणार आहे. दुतोंड्या मारुतीच्या अगदी गळ्यापर्यंत पाणी लागलेलं आहे हे आपल्याला दिसून येऊ शकतं. एवढीच एक काळजी घ्या की आपण काय करू शकताय की इथे कृपया गर्दी करू नका. यासाठीच हा व्हिडिओ करतोय की तुम्ही 4-5 वाजता पुन्हा तुम्ही इथे याल. जसं बघा आता इथून पोलिस तुम्हाला बाजूला करतात का की तुम्ही उगाच विनाकारण पाणी आलं म्हणून काय बघू नका. तुम्हाला टीव्ही चॅनलला सगळीकडे दिसणार आहे आणि हे काही बघण्याची गोष्ट नसते. बऱ्याच वेळा नको तो अपघात होतो. त्यामुळे ही एक काळजी घ्या. नमस्कार मी तुमच्यासोबत मी अभिषेक सोबत. तुम्ही बघू शकतात पंचवटीत पूर. मी कपालेश्वरच्या पायऱ्यांपाशी उभा आहे आणि पंचवटी आणि मी समोरच आपल्या बाई इथलं घाण चावलं काहीतरी. तुम्ही बघू शकता लोकांचे दुकानं पाण्यात कसे अटकले आणि मदत करताय. इकडे कट्टे आहे ना त्याला बांधतोय आणि सामान कसं काय काढशील आता आणि बाकीचं आम्ही पण इन्फ्लुएन्सर आहे. तुमच्या आयडीचं नाव काय? माझ्या आयडीचं सक्सेस लाईफस्टाईल आहे. अशा वरती पाणी आलेलं आहे. या दुतोंड्याच्या मारुतीमुळे आपली पुराची पातळी किती असावी, पूर किती आलेला असावा. आणि त्यासोबतच आत्ता सध्याला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला हरकत नाही की पलीकडे तो पूर्णतः पाण्याखाली आहे. त्याचबरोबर आपण आत्ता सध्याला कपालेश्वर मंदिराच्या तिकडे गेलो होतो. तिथे सुद्धा त्या पायऱ्यांना पाणी लागलेलं आहे. आणि काय दृश्य आहे. खरं तर ही वाईट गोष्ट नाही आहे की इथे पूर आले आहे. खरं तर याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. आतुरतेने यासाठी वाट बघत होतो शेतकरी म्हणून, समाज म्हणजे त्या सगळ्यांसाठी. आणि बघू शकता की सध्याला दुतोंड्या मारुती थोडंसं झूम करून दाखवतो. दुतोंड्या मारुती बघा
हे बघा दुतोंड्या मारुतीच्या अगदी आपल्याला ते पाणी जे आहे ते खूप वरती आलेलं आहे आणि अजूनही पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. नाशिककरांना एकच विनंती आहे की प्लीज कृपया आता 5 वाजल्यानंतर जी काही गर्दी करतात, जसं की आता तुम्ही ब्रिजवर बघू शकता, मागच्या वर्षी प्रचंड ट्रॅफिक झाली होती, की कृपया तुम्ही येऊ नका. पाणी वाढणार आहे, पाऊस येतोय, पाऊस अजूनही सायंकाळपर्यंत म्हणजे रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत सांगितलेलं आहे, त्यावर ती एक काळजी घ्या. पण एक सुखावणारी गोष्ट, आनंदाची गोष्ट की नाशिकमध्ये उत्तम असा पाऊस आणि पहिला असा प्रचंड महापूर जो काही आपल्याला अनुभवायचा असतो तो महापूर आत्ता सध्याला आलेला आहे नाशिककर म्हणून. आणि धन्यवाद सगळेजण व्हिडिओ करतात. सो अशा सगळ्या गोष्टी एकंदर नाशिकमध्ये खूप छान पद्धतीने पाऊस चालू आहे, पाण्याची पातळी चांगली वाढलेली आहे. आपला काही आमच्या काही शिक्षण हां ऑलवेज संदीप करून सर्च करा, दिसन तुम्हाला. आहे मी आत्ता आलेलो पंचवटीत आणि तुम्ही बघू शकता दुतोंड्या मारुती डुबला आहे, त्याच्या तोंडापर्यंत पाणी आलं आहे. इथं चल 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 तोंडापर्यंत पाणी आलं आहे आणि त्र्यंबक साईड म्हणजे आपला बाप्पू पूल आणि त्या साईडनी लय जोरात पाऊसची शक्यता आहे याची. आणि पाणी बघू शकतात तुम्ही, भरपूर पाणी आलं आहे आणि पावसाची शक्यता अजून आहे. माझ्यासोबत अभिषेक आहे. अभिषेक काय बोलू शकतो तू? एवढंच बोल नाशिककर की जेव्हा तुम्ही गंगेवरती येत आहे तर ते चंबर विंबर नाही खूप जास्त उघडे, तर थोडं सावकाश चाला आणि थोडं बघून चाला. आणि दुतोंड्या मारुती तुम्हाला प्रथम मी सांगितलं असेल की पहिले छातीपर्यंत पाणी होतं आणि आता तुम्ही बघताय की दुतोंड्या मारुती नाही का तोंडापर्यंत पाणी आलं, म्हणजे लवकरच नाही का महापुराची शक्यता आहे. आता उपाय आहे तर रेनकोट घातलेलं आहे, पण तरी तुम्हाला सांगतो की एवढा जोरात पाऊस आहे ना की तो प्रचंड आहे आणि लवकरच संध्याकाळपर्यंत तरी माया मे बी देन होऊन जाईल महापूर येणार. धन्यवाद अभिषेक. आमच्यासोबत नाशिक गुरुजी सोबत आहे आमच्या, तर मी काय बोलू शकता सर? बोला. खूप म्हणजे हा नाशिकमधला पहिला असा महापूर आहे, प्रचंड मोठा महापूर आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता दुतोंड्या जो मारुती ना, तो दुतोंड्या मारुती अगदी पाण्याखाली गेलेला आहे आणि त्या दुतोंड्या मारुतीवरनं पुराची पातळी कायम ठरवली जाते. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्दी बघा लोकांची किती झालेली आहे. पण एक विनंती करतो, कृपया तुम्ही बाहेर येऊ नका, कारण की पाऊस वाढतो आहे. त्र्यंबकेश्वरच्या साईडला आता आम्ही फोन केला होता, तिथे खूप पाऊस जोरात चालू आहे, त्यामुळे ती एक काळजी घ्या. पण एक चांगली सुखवणारी आणि आनंदाची गोष्ट काय असेल की महाराष्ट्राला एक चांगला असा पाऊस झालेला आहे. गोदावरी जी नदी आहे ती अगदी खळखळ वाहती आहे. मराठवाडा जो असतो, जो तहानलेला असतो, त्या मराठवाड्याची जी तहान भागवण्यापेक्षा शेतकऱ्यांना जे पाणी आहे ते खरंच खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्याच्या दृष्टीने. धन्यवाद सर. आणि सरांनी सांगितल्याबद्दल धन्यवाद. आणि चांगलं अजून मारुती हा पूर्णतः बुडू लागलेला आहे. म्हणजे ते बघा दुतोंड्या मारुतीच्या अगदी गळ्याच्या वरती पाणी गेलेलं आहे आणि त्यात सुरू झालेली इथे दुकानं सुद्धा वाहून गेलेली दरम्यान. आता काही वेळापूर्वी इथे जी दुकानं होती ती वाहून गेलेली आहेत, त्याच्या वस्तू वाहून गेलेल्या आहेत आणि तिथे दिसून शकते बरेचसे लोक जे दुकानांच्या त्या वस्तू काढत आहेत, दुकानं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा बघा आता मी तुम्हाला तिथे घेऊन दाखवतो. हे बघा की इथे बघा की ही दुकानं जी आहेत सगळी लोक आपली वस्तू जी आहेत ती आणि इथं पाऊस चालू झाला आणि एकदम जोरात पाऊस येणार आहे. ढग एकदम भरून आलेले आहे आणि पाणी एकदम खळखळूट वाहत चाललं आहे. याच ठिकाणी दुतोंड्या मारुती बुडणार आहे, बघू शकता तुम्ही बघू शकता दुतोंड्या मारुती डुबणार आहे. मगाशी अभिषेकने सांगितलं तसं छातीपर्यंत पाणी होतं, आता तोंडापर्यंत पाणी आहे. तर काही आज असाच पाऊस चालू राहिला तर बजरंगबलीच्या वरतून पाणी जाईल ना अभिषेक? नक्कीच म्हटलं तुम्हाला दुतोंड्या मारुती या नारू शंकरच्या घंटापर्यंत जर का पाणी गेलं तर संपला तिथंच, म्हणजे महापूर आला आहे. आणि काही दुकानं वाहून जायची शक्यता आणि आहे. नाशिकला एवढा का वाहून जासेल अजून. आणि हा नाशिकला आणि इकडे एक चहावाला पण आहे, तर चहावाला पण तुम्ही टेस्ट करून बघा. तुम्हाला सांगत प्रथम ॲड करणार सर. ठीक आहे चला ना. तिथे महापूर आलेला आहे, पहिला महापूर असेल हा. इथे आपल्याला दिसून शकते दुतोंड्या मारुतीच्या अगदी गळ्याच्या वरती पाणी आलेलं आहे आणि यावरच आपल्याला लक्षात येते की नाशिकमध्ये पुराची पातळी किती असेल, पाणी किती असावं आणि हा पाण्याचा जो जोर आहे तो असे वाढतोय. आणि तुम्हाला दिसून येऊ शकते बऱ्याच ठिकाणी लोक आहे तर हे बघा पाण्याचा जोर किंवा त्याचं प्रेशर जे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. एक आनंदाची गोष्ट काय आहे, मराठवाड्यासाठी महाराष्ट्रासाठी
ही गोदावरी जीवनदायिनी आणि तहान भागवणारी ही गोष्ट आहे. तर एकंदरीत काय, या पावसामुळे आपल्याला जो काही महाराष्ट्राला जी तहान भागवणारी जी गोष्ट आहे ती खरंच आपल्याला दिसून येते. त्यानंतर गर्दी करा ती कृपया करू नका, कारण पाण्याची पातळी वाढते. आत्ताच एका विद्यार्थ्याला फोन केला होता आम्ही की त्र्यंबकेश्वरला पाऊस येतो का, तर त्यांनी सांगितलं की सध्या त्र्यंबकेश्वरला पाणी हे पाऊस चालू आहे, त्यामुळे ती एक काळजी घ्या की पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्रासाठी एक आशादायक गोष्ट काय असेल आणि एक सुखावणारी गोष्ट काय असेल, याच पुराची आपण वाट बघत होतो, याच पाण्याची आपण वाट बघत होतो की महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला, आणि हीच गोदावरी जी आपण जीवनदायिनी म्हणतो ती आपल्याला दिसून येऊ शकते. आणि नाशिकमध्ये पुराची पातळी मोजण्याचं ठिकाण काय असावं, तर एक साधी गोष्ट आहे. पुराची पातळी मोजण्याचं ठिकाण म्हणजे दुतोंड्या मारुती. आत्ता आपल्याला दिसून येऊ शकते दुतोंड्या मारुती हा अर्धा पाण्याखाली म्हणजे अगदी गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. यावरनं पाऊस आणि पाणी किती असावं याचा अंदाज येतोय. काळजी घ्या. आता अभिषेकला फोटो काढून घ्यायचा.